श्री कृष्णाबाई उत्सव संस्था गणपती घाट लिंब या चालू वर्षीच्या कृष्णाबाई उत्सवामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज उत्सवाचा तिसरा दिवस आहे आणि आपण कवितेच्या प्रदेशात या हेड अंतर्गत म्हणजे शीर्षा अंतर्गत अजून येतो वास फुलांना हा कविता वाचनाचा कार्यक्रम आपण येथे आज सादर करतोय। तर आपण धार्मिक कार्यक्रम ह्याच्यामध्ये नेहमीच घेत असतो, परंतु थोडंसं एक वेगळं जे आपल्याला माहितीच आहे की पलीकडं मर्डेगाव आहे बासी मर्डेकरांचं, त्यामुळे आपल्याला एक महान कवी त्या जवळच्याच आपल्या पंचक्रोशीमध्ये लाभलेले आहेत। त्यामुळे आपण या कवितेची किंवा कवींची म्हणजे साहित्य क्षेत्राची थोडीशी जाण ठेवून आपण हा दरवर्षी हा कार्यक्रम आपण करत असतो। त्या अंतर्गत आपण आज या कार्यक्रमाकरता म्हणजे माझा बंधू श्रीनिवास वारुंजीकर जो प्रभातसाठी पत्रकार म्हणून काम करतो आणि या पूर्ण साहित्य क्षेत्रामध्ये कायम असतो, आघाडीवर असतो, त्यांनी हा सगळ्यांना म्हणजे एकत्र आणून हा कार्यक्रम म्हणजे तयार केलेला आहे। तर आपल्याला तो आपला काय इथला कार्यकर्ता असल्यामुळं त्याच्याबद्दल काही वेगळं सांगायची गरज नाही, परंतु आणि आपल्या त्याच्यासोबत या ठिकाणी मृणाल काशीकर खडक्कर या कायद्याच्या हे आहेत म्हणजे लेक्चरर आहेत MIT कॉलेज पुणे येथे, ते आपल्याला या आज कार्यक्रमाकरता आलेले आहेत। त्यानंतर मधुसूदन पत्की जे पत्रकार आहेत, पत्रकारितेमध्ये गेले अनेक वर्ष काम करतायत, त्यांचं एक या ठिकाणी साताऱ्यामध्ये चॅनेल पण होतं पूर्वी आणि आता ते प्रभातसाठी काम करतायत, ते आपल्यासाठी आज खास आलेले आहेत या आणि त्यांनी यापूर्वीही आपला कार्यक्रम इथं सादर केलेला आहे। त्यानंतर या श्री गजानन आराणके हे पुण्याहून खास आपल्याकडं म्हणजे ते साहित्य क्षेत्रामध्ये त्यांची मुसाफिरी आहे, त्यांनी एक कविता संग्रह पण प्रसिद्ध केलेला आहे, कविता संग्रह तर मी आज या निमित्तानं त्यांना एक विनंती करतो की आजचं जे आपला हा अजून येतो वास फुलांना या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान त्यांनी स्वीकारावं पहिली कविता सादर करणे आणि त्यांना पहिली कविता आपण सादर करण्याचा मान देऊया। तर याप्रमाणे हे आपले ओळखीची औपचारिकता पूर्ण करून मी अभ्यागतांना विनंती करतो की त्यांनी आपला कार्यक्रम सुरू करावा। धन्यवाद। रामनवमी नुकतीच झालेली आहे, तेव्हा प्रभू श्रीराम यांच्यावरतीच माझी रचना आहे। कवितेचं नाव आहे प्रभू श्री रामचंद्रांची लीला। ऐका प्रभू श्री रामचंद्रांची लीला, अयोध्येच्या प्रजेला कधी त्रास नाही होऊ दिला। अयोध्येच्या प्रजेला कधी त्रास नाही होऊ दिला। विश्वामित्र मुनी अयोध्येस पातले, विध्वंसक दैत्यांची कर्मे कथिली दशरथे। यज्ञ रक्षणार्थ केले राजपुत्रांचे मागणे, यज्ञ रक्षणार्थ केले राजपुत्रांचे मागणे। पित्याच्या आज्ञेने वनवास भारी आला, सौमित्रासह राघव निघाले दक्षिण दिग्विजया। खर दूषण मारुनी दिली दंडकारण्ये मुक्तता, सुरफणका विद्रूप करुनी दिवतले रावणा। वाली निर्जलोनी सुग्रीव सखा जोडला, हनुमंता करवी सीता शोध लाविला। लंकेशाचा त्याच्या सेनेसह नाश केला, प्रभूंनी शत्रूला त्याच्या घरी जाऊन दंड दिला। त्यामध्ये अयोध्येमध्ये कुठलंही युद्ध होऊ दिलं नाही आणि जे शत्रू आहेत त्यांना अयोध्येच्या बाहेर जाऊन दंड दिलेला आहे। हे एवढं वर्णन आहे। फक्त एक कडवं जे आहे ते थोडंसं खटकेल तुम्हाला, पण ते आवश्यक आहे।
भारत भूमीवर रामराज्याचे स्वप्न गांधीजींनी पाहिले. त्यात महात्म्याचे भक्त अनुयायी राज्यपदी बैसले. चीनशी शेजारपण आमचे कधीही नव्हते. चीनशी शेजारपण आमचे कधीही नव्हते. तिबेटचा बळी देऊनी शत्रू आपल्या दाराशी आणला. ऐका प्रभू श्री रामचंद्रांची लीला. अयोध्येच्या प्रजेला कधी त्रास नाही होऊ दिला. नमस्कार. तर आता आपण आपल्या कवितेच्या प्रदेशात याच्या अंतर्गत कवी बासी मर्ढेकर यांच्या कवितांचा अभिवाचनाचा कार्यक्रम सुरू करतो आहोत. आम्ही सर्वजण म्हणजे मी मधुसूदन पत्के आणि मृणाल काशीकर खडक्कर आम्ही सर्वजण कृष्णाबाई उत्सव संस्थेचे आभारी आहोत की त्यांनी आम्हाला या ठिकाणी हा कार्यक्रम सादर करण्यासाठी संधी दिली. गेली 12 ते 13 वर्ष उत्सवामध्ये काही ना काही रूपानं साहित्यिक कार्यक्रम करण्याचं मी या ठिकाणी नियोजन केलेलं आहे आणि त्यातलं यंदाचं 13वं वर्ष आहे. त्यामुळं आपल्या सर्वांचा प्रतिसाद हा आमच्यासाठी अतिशय मोलाचा असा आहे. बरोबर 8 वर्षापूर्वी फेसबुकने आजच मला आठवण दिली. बरोबर 8 वर्षापूर्वी याच ठिकाणी मर्ढेकरांच्या कवितांचं अभिवाचन आम्ही केलेलं होतं. त्यामध्ये डॉक्टर वारुजीकर, संजय क्षीरसागर वगैरे सहभागी होते. आणि आज परत एकदा मर्ढेकरांच्या कविता आपण घेऊन आलो आहोत. कृष्णेच्या काठाच्या त्या पलीकडे मर्ढे आहे आणि या पलीकडे लिंबमध्ये आपण हे कार्यक्रम करतो आहोत. आजच्या कार्यक्रमामध्ये सर्वात प्रथमच मृणाल काशीकर खडक्कर या मर्ढेकरांच्या कवितांचं अभिवाचन करणार आहेत. आपल्या सर्वांची दाद आम्हा सर्वांसाठी अशासाठी मोलाची आहे की या मर्ढेकरांच्या कविता आजच्या काळामध्ये समकालीन कविता म्हणता येतील इतक्या प्रगल्भ अशा कविता आहेत. त्या आपल्यासमोर आम्ही घेऊन येतो. साधं सोपं कारण म्हणजे मर्ढेकरांच्या बाबतीत असं म्हटलं जायचं की त्यांनी काळाच्या पुढची कविता लिहिली आणि त्या काळाच्या पुढची 50 ते 60 वर्षानंतरच्या काळाची कविता त्यांनी जी लिहिली तो काळ आजचा काळ आहे. म्हणजे त्यामध्ये युद्धामुळे झालेलं स्थलांतर आहे. आज आपण ती युद्धसदृश परिस्थिती सगळीकडे बघतो. महारोग महामारी याचं आगमन, स्वातंत्र्य संग्राम त्यामुळं झालेली स्थलांतरं आणि आपल्याकडं करोनामुळं झालेली स्थलांतरं हे सगळं बघता मर्ढेकरांच्या कवितांची जातकुळी ही आजच्या काळाशी सुसंगत आहे असं वाटतं. म्हणून या कविता आम्ही आपल्यासमोर सादर करतो आहोत. अजून येतो वास फुलांना हे कार्यक्रमाचं शीर्षक यासाठी आहे की कितीही वाईट साईट घडत गेलं, तुम्ही जसं आता म्हणलात की शत्रू येऊन पुढं ठाकला तरीसुद्धा एक आशावाद आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये जिवंत असतो. म्हणून मर्ढेकरांनी जे म्हणले अजून येतो वास फुलांना ते कार्यक्रमाला आपण शीर्षक दिलेलं आहे. कार्यक्रमातलं पहिलं सादरीकरण ही मृणाल करते आणि मर्ढेकरांची आपल्या सर्वांना शाळेच्या पाठ्यपुस्तकामध्ये असलेली सर्वांच्या मनातली कविता गणपतवाणी बिडी पिताना चावायाचा नुसतीच काडी सादर करते मृणाल. नमस्कार. कृष्णमाईला वंदन करून मी कार्यक्रमाची सुरुवात करते. गणपतवाणी ही कविता मी तुमच्यासमोर सादर करते. बा सी मर्ढेकर यांची गणपतवाणी ही कविता मध्यमवर्गाच्या स्वप्न पाहण्याच्या वृत्तीबाबत आहे. स्वप्न नक्कीच पाहावी, ती प्रेरणा देतात, पण ती पूर्ण करण्यासाठी आणि सत्यात उतरण्यासाठी आपल्याला काहीतरी हालचाल करावी लागते, काही कष्टही करावे लागते. अन्यथा ती स्वप्न केवळ स्वप्नच राहतात अगदी मरेपर्यंत. या कवितेतला वाणी गणपतवाणी हा असाच एक मध्यमवर्गीय व्यापारी वाण सामानाचं साधंसं दुकान चालवणार आणि असलेल्या दुकानावर एक माडी चढवायचं स्वप्न बघणार. पण बहुतेक त्याचा धंदा उधारीवर आणि हिशोबाची आकडेमोड करण्यातच त्याचा सगळा वेळ जातो आणि बसून विड्या प्यायचं समाधान म्हणून फक्त तोंडात काड्या चावतो.
त्याच्या दुकानात पुरेसा उजेडही नाही, झोपायला धड गादीही नाही. सामानाच्या संमिश्र ओशट वासात तो झोपतो. पण त्याचा आव तर असा आहे की धंद्यामध्ये हाडाची काढ करतो. आणि विशेष प्रयत्न न केल्याने त्याचं माडी बांधायचं स्वप्न हे स्वप्नच उरतं. आणि अशाच निष्क्रियतेने जगता जगता एक दिवस त्याला थेट वरचं बोलावणं येतं. वरचं म्हणजे कुठलं तर स्वर्गाच्या माडीचं. गणपत वाणी बिडी पिताना चावा याचा नुसतीच काढी. गणपत वाणी बिडी पिताना चावा याचा नुसतीच काढी. म्हणा याचा अनमनाशीच की ह्या जागेवर बांधीन माडी. गणपत वाणी बिडी पिताना चावा याचा नुसतीच काढी. म्हणा याचा अनमनाशीच की ह्या जागेवर बांधीन माडी. मीच का होनी मग उजवा डोळा, मीच का होनी मग उजवा डोळा आणि उडवली डावी भिवई. भिरकावून ती तशीच द्यायचा लकेर बेचव जैसी गवई. गिऱ्हाईकाची कदर राखणे, गिऱ्हाईकाची कदर राखणे. जिरे धने अन धान्ये गळीत, खोबरेल अन तेल तिळीचे. विकून बसणे हिशेब कोळीत. स्वप्नांवरती धूर सांडणे, स्वप्नांवरती धूर सांडणे. क्वचित विडीचा वा पणतीचा मिणमिण जळत्या. आणि लेटणे वाचित गाथा श्री तुकयाचा. गोणपटावर विटकर रंगी सतरंजियन उषास पोते. गोणपटावर सतरंजियन गोणपटावर विटकर रंगी सतरंजियन उषास पोते. आडोशाला वास तुपाचा असे झोपणे माहित होते. काडे गणपत वाण्या नेजा हाडांची ही ऐशी केली. काडे गणपत वाण्या नेजा हाडांची ही ऐशी केली. दुकानातल्या जमिनीस ती सदैव रुतली आणि करुतली. काड्या गणपत वाण्या नेजा चावनी चावनी फेकून दिल्या. काड्या गणपत वाण्या नेजा चावनी चावनी फेकून दिल्या. दुकानातल्या जमिनीस त्या सदैव रुतल्या आणि करुतल्या. गणपत वाणी बिडी बापडा पिता पिताना मरून गेला. गणपत वाणी बिडी बापडा पिता पिताना मरून गेला. एक मागता डोळे दोन देव देतसे जन्मान झाला. देव देतसे जन्मान झाला. म्हणजे करायचं तर काही नाहीये, निष्क्रिय राहायचंय, पण या जागेवर माडी बांधायचं स्वप्न बघायचंय. असा हा गणपतवाणी. बहुधा हा गणपतवाणी मरडे गावातच राहणारा असावा आणि त्याचं ते असं कळकटलेलं काळं दुकान हे त्या मरड्यामधलंच असावं इतपत अतिशय प्रत्येकाने चित्रण मर्ढेकरांनी या गणपतवाण्याचं केलेलं आहे. मी सुरुवातीला बोलताना म्हणलो की स्थलांतराचे संदर्भ आजच्या काळामध्येही मोठे आहेत आणि मर्ढेकरांच्या काळामध्येही मोठे आहेत. मर्ढेकरांचा जन्म 1909चा आणि निधन 1956चं. त्यामुळे त्यांच्या ऐन तारुण्यामध्ये त्यांनी पहिलं महायुद्ध, त्यानंतर मध्यकाळामध्ये दुसरं महायुद्ध, 42चा स्वातंत्र्याचा भारत छोडो आंदोलन, त्यानंतर झालेली फाळणीच्या वेळेला झालेला हिंसाचार, त्यानंतर झालेली महात्मा गांधींची हत्या आणि त्यानंतर उसळलेल्या दंगली, हा सगळा कालखंड प्रचंड अस्वस्थतेचा मर्ढेकरांनी पाहिलेला होता. कलेक्टरच्या परीक्षेच्या अभ्यासासाठी ते लंडनला गेले होते आणि युरोपियन साहित्याचा त्यांचा अभ्यास झालेला होता. त्यामुळं जगाची खिडकी त्यांच्यासाठी उघडलेली होती आणि त्या तुलनेमध्ये भारतामधली त्यावेळची परिस्थिती काय होती याचं तुलनात्मक वर्णनही त्यांच्या कवितांमध्ये आपल्याला अनेक ठिकाणी आढळतं. तर अशी स्थलांतराचं एक मर्म सांगणारी त्यांची कविता सादर करतायत मधुसूदन पत्की आणि कवितेचे शब्द आहेत, भटकत फिरलो भणंग आणिक मिळेल तेथे पाणी प्यालो. पत्की. नमस्कार. एकूणच आता श्रीनिवासनी सांगितलं त्या पद्धतीने माणसाचं आयुष्य हे खूप संघर्षाचं असतं. त्यात आपला स्वतःचा मूळ स्वभाव एक असतो आणि मग कधीतरी त्या मूळ स्वभाव आणि संघर्षात काहीतरी एखादा क्षण असा अलौकिक मिळतो की त्या क्षणाकरता सगळं जीवन उधळून द्यावंसं वाटतं. हा सगळा प्रवास संघर्षातून एखादी गोष्ट आपल्यामध्ये सामावून घेण्यापर्यंतचा अवघ्या 4 कडव्यांमध्ये मर्ढेकरांनी अतिशय ताकदीने दिलाय, ज्यामध्ये सगळे संदर्भ येतात. कवितेचं नाव आहे भटकत फिरलो भणंग आणिक. भटकत फिरलो भणंग आणिक
मिळेल तेथे पाणी प्यालो. भटकत फिरलो भणंग आणिक मिळेल तेथे पाणी प्यालो. जुळेल तेथे खूण जुळविली तरी होतो हा तसाच उरलो. भटकत फिरलो भणंग आणिक मिळेल तेथे पाणी प्यालो. जुळेल तेथे खूण जुळविली तरी होतो हा तसाच उरलो. शिंपित आलीस तोच माधुरी, शिंपित आलीस तोच माधुरी सहज नाचऱ्या डोळ्यांमधली. शिंपित आलीस तोच माधुरी सहज नाचऱ्या डोळ्यांमधली. सांडावी जशी थेंबांची सर चांदण्यात कुणी झाडावरली. क्या बात आहे. आणि कालची तहान मेली, आणि कालची तहान मेली. गळ्यात कोरड दुसरी आज, आणि कालची तहान मेली. गळ्यात कोरड दुसरी आज. व्यर्थ नव्हे का ओंजळ जेथे शरीर सारे म्हणते पाज. क्या बात. ओठ वाळला कालचाच तरी, ओठ वाळला कालचाच तरी. आज निराळी लाही त्यावर शब्दांचे कुणी करोत चमचे, शब्दांचे कुणी करोत चमचे. आ बनले हे सारे अंतर, आ बनले हे सारे अंतर. भटकत फिरलो भणंग आणिक मिळेल तेथे पाणी प्यालो. जुळेल तेथे खूण जुळविली तरी होतो हा तसाच उरलो. तरी होतो हा तसाच उरलो. तरी होतो हा तसाच उरलो या ओळीचा संदर्भ आपण लक्षात घ्यायचा आहे की कोरोनाच्या काळामध्ये आपण मास्क लावून फिरत होतो. म्हणजे आपल्या श्वासातला किंवा थुंकीतला एक कणही बाहेर यायला नको हे कोरोनाने आपल्याला शिकवलं होतं, कारण रोग प्रसार होत होता. पण कोरोनाची साथ संपली, अनेक सुहृद आपल्याला सोडून गेले. पण आज परत आपण त्या अशा स्थितीला आलो आहोत की आपण त्याचं काहीही पाळत नाही आहोत. तरी होतो हा तसाच उरलो. गाडीवर जाताना आपण थुंकतोच, आपण काहीही स्वच्छतेचे नियम पाळत नाही. आपण त्यावेळेला सॅनिटायझर वापरून प्रत्येक गोष्ट हाताळत होतो. आता काय करतो? काही नाही करत. तरी होतो हा तसाच उरलो. ते हे आहे. आणि हे 65 वर्षापूर्वी मर्ढेकरांनी सांगून ठेवलेले. मर्ढेकरांच्या कवितेवर युरोपियन रोमॅन्टिसिझमचा प्रभाव होता आणि मर्ढेकरांनी सुरुवातीच्या काळामध्ये अतिशय तरल अशी रोमॅन्टिक कविताही लिहिली होती. त्यातली ही एक त्यांची गाजलेली अतिशय रोमॅन्टिक कविता म्हणजे प्रियकर आणि प्रेयसी हे एका अनोळखी क्षणी एका पहाटेला एकमेकांच्या समोर येत आहेत आणि त्यावेळेला दोघांच्या मनामध्ये उडालेली भावनांची वादळं ही या कवितेत त्यांनी मांडलेली. दवात आलीस भल्या पहाटी शुक्राच्या तोऱ्यात एकदा. दवात आलीस भल्या पहाटी शुक्राच्या तोऱ्यात एकदा. जवळून गेलीस पेरिता फुल्या तरल पावलांमधली शोभा. दवात आलीस भल्या पहाटी शुक्राच्या तोऱ्यात एकदा. जवळून गेलीस पेरिता फुल्या तरल पावलांमधली शोभा. अडलीस आणिक, अडलीस आणिक पुढे जराशी, पुढे जराशी हसलीस. मागे वळून पाहणे विसरलीस का, विसरलीस का हिरवे धागे. लक्ष कुठे अन कुठे पिपासा, सुंदरतेचा कसा इशारा. डोळ्यांमधल्या डाळिंबींचा सांग धरावा कैसा पारा. अनोळख्याने ओळख कैसी गतजन्मीची द्यावी सांग. कोमल ओल्या आठवणींची येथल्याच जर बुजली रांग. तळहाताच्या नाजूक रेषा, तळहाताच्या नाजूक रेषा कुणी वाचाव्या कुणी पुसाव्या. तांबूस निर्मल नखांवरी अन शुभ्र चांदण्या कुणी गोंदाव्या. दवात आलीस भल्या पहाटी अभरांच्या शोभेत एकदा. दवात आलीस भल्या पहाटी अभरांच्या शोभेत एकदा. जवळून गेलीस पेरिता फुल्या मंद पावलांमधल्या गंधा, मंद पावलांमधल्या गंधा, मंद पावलांमधल्या गंधा.
मर्ढेकर हा कवी म्हणजे खरोखर भाषा प्रभू कवी होता आणि अनेक वेळा त्यांनी कविता लिहिताना वेगवेगळे नवीन शब्द घडवले. एका कवितेत त्यांनी पॉलिशलेली नक्षी, असा पॉलिश आणि लेली, पॉलिशलेली नक्षी, किंवा एका रात्रीचं वर्णन करताना त्यांनी पंक्चरली जरी रात्र दिव्यांनी, म्हणजे फुटपाथवरचे जे दिवे लावलेले ते म्हणजे त्या अंधाराला पडलेली भोकं आहेत, पंक्चर आहेत, अशा पद्धतीचं त्यांनी नवीन शब्द पण घडवले होते. आता पत्कीची कविता सादर करतायत. ती कविता त्यांच्या मागच्या कवितेला अनुसंधान असलेली कविता आहे. नाही शोधले गावाला. एक मिनिट, आधी आषाढ श्रावण, मग पत्की. मृणालची कविता आहे. आला आषाढ श्रावण आल्या पावसाच्या सरी. एक अतिशय अप्रतिम अशी निसर्ग कविता मर्ढेकरांनी जी लिहिली ती मृणाल सादर करतो. चैत्र वैशाखाच्या काठावरती बसून आषाढाची कल्पना करायची. मर्ढेकरांचे शब्द तितके ताकदीचे आहेत आणि मला ते सादर करायचे. श्रावण हा सृजनाचा महिना, बहाराचा, चैतन्याचा महिना. तृषार्थ धरतीला भिजवून टाकता टाकता कधी तो सगळं काही ओलचिंब करून टाकतो. कवीला त्यातही सौंदर्य दिसतं. हिरव्यागार असं म्हणतात आणि पावसात चिंब भिजून उभ्या कौलांवर उतरलेले ढग पावसात धुवून लख्ख लाल झालेली कौलं हुंकतात अशी कल्पना कवी करतात. किती सुरेख कल्पना आहे ही. रानभर पसरलेली नक्षी, आल्हादून गेलेले पक्षी, या सगळ्या वर्णनातून डोळ्यासमोर चैतन्य उभं राहतं. मनात आपोआप ओलावा येतो. शब्दांमधून पावसाचा शिडकावा झाल्याचा आभास होतो. आणि मर्ढेकरांच्या शब्दांमधलं सौंदर्य ते हेच. आला आषाढ श्रावण आल्या पावसाच्या सरी. आला आषाढ श्रावण आल्या पावसाच्या सरी. किती चातक चोचीने प्यावा वर्षा ऋतू तरी. काळ्या ढेकळांच्या गेला गंध भरून कळ्यात. काळ्या ढेकळांच्या गेला गंध भरून कळ्यात. काळ्या डांबरी रस्त्याचा झाला निर्मळ निवांत. चाळीत चाळीतून चिंब ओली चिरगुटे झाली. चाळीत चाळीतून चिंब ओली चिरगुटे झाली. ओल्या कौलार कौलारी मेघ हुंगतात लागली. ओल्या पानातल्या रेषा वाचतात ओले पक्षी. ओल्या पानातल्या रेषा वाचतात ओले पक्षी. आणि पोपटी रंगाची रान दाखविते नक्षी. ओशाळला येथे यम वीज ओशाळली थोडी. ओशाळला येथे यम वीज ओशाळली थोडी. धावणाऱ्या क्षणालाही आली ओलसर गोडी. मनी तापलेल्या तारा जरा निवतात संथ. मनी तापलेल्या तारा जरा निवतात संथ. येता आषाढ श्रावण निवतात दिशा पंथ. आला आषाढ श्रावण आला आषाढ श्रावण आल्या पावसाच्या सरी. किती चातक चोचीने प्यावा वर्षा ऋतू तरी. प्यावा वर्षा ऋतू तरी. क्या बात आहे, क्या बात. आता पत्कींची कविता. नाही शोधिले गावाला नाही विचारले नाव. स्वतःच्या बद्दल जी काही उद्विग्नता असते, त्रास असतो, तो कुठेतरी बाहेर पडत नाही. मर्ढेकरांनी फार छान शब्द वापरलाय. क्रिस्टल तयार होतात, त्याची स्फटिक तयार होतात. आणि अशा पद्धतीचं ही कविता एकूणच महायुद्ध आणि त्यानंतरचा कालखंड आणि त्यातनं आलेलं उदासीनता, एक त्रास, या सगळ्याचा विषय या कवितेमध्ये मांडलाय. नाही शोधिले गावाला नाही विचारले नाव. नाही शोधिले गावाला नाही विचारले नाव. फक्त चालत रस्त्याने केला स्वतःचा लिलाव. किती मनातली पापे, किती मनातली पापे केली रस्त्यात जा देवा. किती हासडल्या शिव्या तुला करोनी कांगावा. पावसाळे आले गेले, पावसाळे आले गेले, दोन युद्धे जमा झाली. महायुद्धांचा संदर्भ. पावसाळे आले गेले, दोन युद्धे जमा झाली. रस्त्याकडा वीज बत्ती किती कदा आली गेली. मनातल्या पापांचे, मनातल्या पापांचे होती क्रिस्टल तयार. मनातल्या पापांचे होती क्रिस्टल तयार. आणि अजून शेलकी,
आणि अजून शेलकी आहे शिवी जिभेवर, हेची दान देगा देवा, हेची दान देगा देवा, गळू नेदी नेदी जिव्हा, गळू नेदी नेदी जिव्हा, नाही शोधिले गावाला, नाही विचारले नाव, फक्त चालत रस्त्याने केला स्वतःचा लिलाव, स्वतःचा लिलाव. क्या बात. मर्ढेकरांनी ही कविता जी लिहिली त्याच्यामागची साधी सोपी पार्श्वभूमी अशी आहे की सुरुवातीला त्यांनी टाइम्स ऑफ इंडियामध्ये उपसंपादकची नोकरी केली. त्यानंतर 2-3 महाविद्यालयांमध्ये ते प्राध्यापक होते. ते कलेक्टर जरी होऊ शकले नव्हते तरी एका इंग्रज ऑफिसरच्या रेकमेंडेशननी त्यांना आकाशवाणीमध्ये नोकरी लागली होती, जी त्यांनी शेवटपर्यंत केली. आणि पुणे केंद्र, मुंबई केंद्र, त्यानंतर त्यांची ट्रान्सफर ही गुवाहाटी, त्यानंतर तिरुचिरापल्ली आणि त्यानंतर दिल्ली, म्हणजे संपूर्ण भारतभर त्यांना नोकरीच्या निमित्ताने फिरावं लागलं. आणि 3 रेडिओ स्टेशन्स ही त्यांच्या स्वतःच्या देखरेखीखाली सुरू झाली. त्यामुळं मर्ढे कुठं, तिरुचिरापल्ली कुठं, गुवाहाटी कुठं, दिल्ली कुठं, पण नाही शोधिले गावाला, नाही विचारले नावं. म्हणजे मी स्वतःमध्ये इतकं विसरून गेलो. आणि या सगळ्यामध्ये म्हणजे त्यांच्या कविता त्या काळामध्ये टिंगलीचा विषय झालेल्या होत्या. विशेषतः पिपात मेले ओले उंदीरसारखी कविता, त्याच्यावर आचार्य अत्रेंनी सडकून टीका केलेली होती. ती अभ्यासक्रमात कोणी घेतली होती माहीत नाही, कारण ती आजही उलगडली नाही. आणि त्या कवितेच्या अर्थ उलगडण्याच्या प्रक्रियेवरती परत वेगळं पुस्तक आहे. त्यानंतर मर्ढेकरांच्या कवितेवर अश्लीलतेचा खटला मुंबई न्यायालयात झाला होता आणि त्यामधून ते निर्दोष सुटले होते. आज आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गप्पा मारतो, पण अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपल्या स्वतःच्या कवितेबाबत न्यायालयातून पारखून घेऊन त्यातून निर्दोष सुटण्याची किमया ही मर्ढेकरांनी पार पाडलेली होती. त्यामुळे ह्या कवितेला जास्त करून विशेष महत्त्व आहे की एवढी सगळी नकारात्मक परिस्थिती अवतीभोवती असताना त्यांनी आपली कवितेवरची, साहित्यावरची निष्ठा ही ढळून दिली नव्हती. हा कृष्णेच्या पाण्याचा कणखरपणाचा गुणधर्म हा त्यांच्यामध्ये होता. आणि हा कणखरपणा घेऊन त्यांनी, म्हणजे मर्ढेकरांचं आणखी एक वैशिष्ट्य सांगेन मी, साहित्य अकादमी मिळालेल्या मराठी लेखकांमधले पहिले मराठी लेखक मर्ढेकर आहेत. आणि ते आपल्या कृष्णाकाठचे. त्यांच्या साहित्य आणि सौंदर्य आणि साहित्य या पुस्तकाला साहित्य अकादमीचा 1956 सालचा पुरस्कार आहे. पण मार्चमध्ये मर्ढेकर गेले आणि जूनमध्ये त्यांच्या पुस्तकाला तो पुरस्कार जाहीर झाला. म्हणजे दैव दुर्विलास हा त्यांच्या मृत्यूनंतरही पाठ सोडत नव्हता. स्मारक बांधून तयार आहे, 15 वर्ष झाली, ते अजून उद्घाटनाला प्रतीक्षेत आहे. म्हणजे हा दुर्विलास अव्याहतपणे चालू आहे. पण त्या माणसाच्या कवितेचे शब्दांचे अर्थ उलगडण्यासाठी त्यांच्या मृत्यूनंतर 60 वर्षांनी 100 वर्षांनी आपण अजूनही ते उलगडण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि या कार्यक्रमाचा हेतू हाच आहे की ही कविता तुमच्यापर्यंत पोहोचावी आणि तुमच्याकडून त्याचे अर्थ उलगडण्याची प्रक्रिया सुरू व्हावी. निदान एखादी कविता, म्हणजे जसं आपण ज्ञानेश्वरीला म्हणतो की एखादी तरी ओवी अनुभवावी, तशी मर्ढेकरांची एखादी कविता तरी समजून घ्यावी, हा या कार्यक्रमाचा हेतू आहे. ह्या गंगेमध्ये गगन वितळले, पाटण्याला बुद्धगयेला गंगा नदीच्या घाटावरती मर्ढेकर उभे आहेत आणि ते ही कविता तिथं लिहित आहेत. ह्या गंगेमध्ये गगन वितळले, शुभाशुभाचा फिटे किनारा, अर्ध्या हाकेवरी उतरला बुद्धगयेचा पिवळा वारा. आता गंगा म्हणली की पापक्षालन, विटाळलेली मने उघडती झापडदारे आपोआप, अन चिखली ये बिचकत वास जणू पाप्याचा पश्चाताप. सुरात भरली टिटवीच्या कुणी मृत्युंजयता भोळी भगवी, आणि अचानक शिवली गेली ध्रुवा ध्रुवातील काही कडवी. अजाण त्याच्या आकांक्षातील शंख शिंपले येऊन वरती, उघड्या रंध्रांमध्ये अनामिक गगनगंध हा ठेवून घेती. इथे तिथेचे फुटले खापर, ढासळली अन जरा अहमता, अहमचं विसर्जन झाले गंगेमध्ये. इथे तिथेचे फुटले खापर, ढासळली अन जरा अहमता, उभ्या जगावर चढली आता तव मायेची कमान आता.
या गंगेमध्ये गगन वितळले, या गंगेमध्ये गगन वितळले, शुभाशुभाचा फिटे किनारा, असशील जेथे तिथे राहा तू, हा इथला मज पुरे फवारा, हा इथला मज पुरे फवारा. मर्ढेकरांनी असं समर्थ आणि काव्य लिहिलं आणि आपल्या कवितेमधून त्यांनी एक वेगळं विश्व आपल्या समोर उभं केलं. बंगुदे काठिण्यमाते मर्ढेकरांनी, मी आताच ज्ञानेश्वरीचा उल्लेख केला, एक तरी ओवी अनुभवावी. पसायदान हे ज्ञानेश्वरांनी लिहिलेली सर्वश्रेष्ठ प्रार्थना आजही हिंदू धर्मामध्ये मानली जाते आणि त्याच्या पलीकडे विश्वशांतीची प्रार्थना दुसऱ्या कोणीही लिहिली नाही, अपवाद मर्ढेकरांचा. आणि मर्ढेकरांनी जे लिहिलं ते बंगुदे काठिण्य माझे, आम्ल जाऊ दे मनीचे, ही पसायदानानंतरची श्रेष्ठ प्रार्थना मधुसूदन पत्की आपल्या समोर सादर करतात. ज्ञानेश्वर महाराजांनी जे पसायदान लिहिलं ते सगळ्यांच्यासाठी, विश्व कल्याणासाठी लिहिलं. या विश्वातला प्रत्येक व्यक्ती हा घटक असतो आणि त्यांनी जर काही पावित्र्य, शुद्धता, चारित्र्य जर काही अंमलात आणलं, त्याच्याकरता प्रयत्न केले तर आपोआपच विश्व पवित्र, सुंदर, महन, मंगल उदात्त होईल. याकरता स्वतः करता मर्ढेकरांनी हे जे काही प्रार्थना लिहिली ती अप्रतिम प्रार्थना. भंगुदे काठिण्य माझे, भंगुदे काठिण्य माझे, आम्ल जाऊ दे मनीचे, येऊ दे वाणीत माझ्या, सूर तुझ्या आवडीचे. भंगुदे काठिण्य माझे, आम्ल जाऊ दे मनीचे, येऊ दे वाणीत माझ्या, सूर तुझ्या आवडीचे. ज्ञात हेतूतील माझ्या दे गळू मालिन्य, आणि माझी या ज्ञात टाकी स्फूर्ती केंद्री त्वद्बियाणी. राहू दे स्वातंत्र्य माझे, राहू दे स्वातंत्र्य माझे, फक्त उच्चारातले गा, अक्षरा आकार तुझ्या फुफ्फुसांचा वाहू दे गा. लोभ जिभेचा जळू दे, लोभ जिभेचा जळू दे, दे थिजू विद्वेष सारा, द्रौपदीचे सत्व माझ्या लाभू दे भाषा शरीरा. जाऊ दे कार्पण्य मीचे, दे धरू सर्वास पोटी, भावनेला येऊ दे गा शास्त्र काट्याची कसोटी. खांब दे ईर्षेस माझ्या, खांब दे ईर्षेस माझ्या, बाळगू तुझ्या तपाचे, नेऊ दे तिथून माते शब्द तुझ्या स्पंदनांचे. त्वस्मृतीचे ओळखू दे माझ्या हाता सुकाणू, थोर यज्ञा शांती देगा माझ्या वृत्तीत बाणू. आण तुझ्या लालसेची शपथ, आण तुझ्या लालसेची, आण लोकांची अभागी, आण माझ्या डोळ्यांची पापणी ठेवीन जागी. धैर्य दे अन नम्रता दे, धैर्य दे अन नम्रता दे, पाहण्या जे जे पाहणे, वाकू दे बुद्धीस माझ्या तप्त पोलादाप्रमाणे. घेऊ दे आघात तिथे इंद्रिय द्वारा जगाचे, पोळू दे आतून तिथे गा अतेंद्रियार्थ आचे. पुढची कडवी अतिशय महत्वाची आहे. आशयाचा तूच स्वामी, आशयाचा तूच स्वामी, शब्दवाही मी भिकारी, मागण्याला अंत नाही आणि देणारा मुरारी. अरे काय मागावे परिम्या, अरे काय मागावे परिम्या, तू ही कैसे काय द्यावे, तूच देणारा जिथे अन तूच घेणारा स्वभावे. म्हणून भंगू दे काठिण्य माझे, आम्ल जाऊ दे मनीचे, येऊ दे वाणीत माझ्या, सूर तुझ्या आवडीचे, सूर तुझ्या आवडीचे. आपण देत असलेला प्रतिसाद अतिशय प्रोत्साहजनक आहे. सगळ्यांना म्हणजे इथं असलेल्या सगळ्यांना मी एकच विनंती करणार आहे की पत्कींच्या आवाजामध्ये शेवटी मी एक मुंगी ही एक दीर्घ कविता आहे, ती ऐकल्याशिवाय कुणीही इथून हलू नका. ती कविता ऐकल्यानंतर मर्ढेकरांचं शब्द सामर्थ्य काय होतं
हे आपल्याला अधिक प्रकर्षाने उलगडतं आणि त्याविषयी ते पत्की कवितेच्या आधी बोलतीलच. या पुढची कविता आहे मृणाल सादर करते आणि या दुःखाच्या कढईची गा. म्हणजे जो कवी रोमॅन्टिक कविता गावात आलीस भल्या पहाटेसारखी लिहितो, त्यानंतर बिभत्सराचा मधली पिपात मेले ओल्या उंदीर सारखी लिहितो, तो माणूस कणखर शब्द वापरून एक कणखर चित्र आपल्यासमोर कसं उभं करतो, ती ही कविता ह्या दुःखाच्या कढईची गा. मृणाल. सुख आणि दुःख म्हणजे एका नाण्याचे दोन बाजू असल्यासारखं, रात्र आणि दिवस असल्यासारखं चक्र. ते दोन्ही जीवनात येणारच. दुःखाशिवाय सुखाला किंमत नाही आणि चवही नाही. पण दुःख दिलंच तरी ते सोसायची ताकद दे अशी प्रार्थना करताना कवी कढईचं रूपक वापरतो. कढई कशी, जितकी आगीवर तापवू तितकी त्या उष्णतेला सरावते, अजून सीझन्ड म्हणजे टिकाऊ बनते. तसं मला बनव. त्या काजळीची कुठं माझ्यावर चढू दे आणि त्याच्यामुळे मी दणकट होईन आणि जीवनाशी लढताना मला थोडंसं भाग्यही दे, म्हणजे मग कढई उचलणारे तिचे कान ते देखील बळकट होतील. तुझं नामस्मरण केल्याने त्या कढईने झेललेल्या कष्टांची तीव्रता कमी वाटेल, अशी ही कवीची प्रार्थना. ह्या दुःखाच्या कढईची गा अशीच देवा घडण असू दे. ह्या दुःखाच्या कढईची गा अशीच देवा घडण असू दे. जळून गेल्या लोखंडातही जळण्याची पण पुन्हा ठसू दे. कणखर शक्ती ताकद जळकट. मोलाची पण मलूल भक्ती, मोलाची पण मलूल भक्ती, जशी कुंतीच्या लिहिली भाळी. खिळे पाडूनी तिचे जराया कढईच्या दे कुट्ट कपाळी. ठोकुनी पक्के काळे बळकट. फुटेल उकळी जमेल फेस, फुटेल उकळी जमेल फेस. उडून जाईल जीवन वाव, तरी सांध्यातून कढईच्या ह्या फक्त बसावा थोडा कैद. तव नामाचा भेसूर धुरकट. ह्या दुःखाच्या कढईची गा अशीच देवा घडण असू दे. जळून गेल्या लोखंडातही जळण्याची पण पुन्हा ठसू दे. कणखर शक्ती ताकद जळकट. क्या बात, क्या बात. कढई हा कवितेचा विषय होऊ शकतो का? तो मर्ढेकरांनी केलेला आहे. रेल्वे स्टेशनचा प्लॅटफॉर्म हा कवितेचा विषय मर्ढेकरांनी केलेला आहे. आणि आता कार्यक्रमाच्या शीर्षकाची कविता पत्की सादर करतायत. अजूनही येतो वास फुलांना. त्या कवितेबद्दल त्यांच्याकडून ऐकूया आणि ती कविता ऐकूया. दुसऱ्या महायुद्धाची पार्श्वभूमी या कवितेला आहे आणि ती त्यांच्याकडून आपण ऐकूया. एकूणच मर्ढेकरांचं आयुष्य जीवन आपण बघितलं तर संघर्षातलं, एकूण समाज जीवन जे होतं तेच पूर्ण बदलणारं संघर्षाचं होतं. आणि साहजिकच कुठल्याही कवितेच्या संदर्भामध्ये कवीच्या मनात ज्या कल्पना उठतात त्या प्रतिबिंबित त्याच्यामध्ये होत असतात. हे सगळं जरी असलं तरी कुठेतरी मर्ढेकरांचं घराणं आपल्याला माहिती की एक आध्यात्मिक पार्श्वभूमी लाभलेलं आणि कुठेतरी एक सत्य, शिव आणि सुंदर या बाबतीत त्यांच्या कुठेतरी तारा जुळणाऱ्या अशा पद्धतीचं होतं. जगात चाललेलं हे सगळं जे काही कोलाहल आहे, अस्वस्थता आहे, अनरेस्ट ज्याला म्हणतो आपण, तो सगळ्या पातळ्यांवर सुरू आहे. आणि असं असलं तरी परमेश्वर निर्मित सत्य, शिव, सुंदर हे कायम राहतं. हे जे काही दाखवायचं ते अजून येतो वास फुलांना. फुलं आपला सुगंध, आपला रंग लोकांकरता, स्वतः उमलण्याकरता कधी बदलत नाहीत. तो तसाच राहतो. तो त्यांचा स्वभाव आहे आणि तो स्वभाव आपण कुठेतरी घेतला पाहिजे. हा संदेश या अजून येतो वास फुलांना या थीम मध्ये आहे. यामध्ये अनेक गोष्टी, म्हणजे माणसाचा अहंकार कसा आहे, माणूस स्वतःच्याच विचारांमध्ये, काही तत्वांमध्ये इतका ज्याला आपण रिजिड आहे, घट्ट चिकटलेला आहे की त्याला हे कळतच नाही की हे सगळं जे काही आहे ते चिरंतन नाही आहे. आणि असं असतानाही आपण आपल्याच तंद्रीत, आपल्याच नादात आपलंच खरं, म्हणजे जे कुलकर्णी फार सुंदर त्याला उदाहरण देतात की स्मशानात जेव्हा अशा पद्धतीचा माणूस, एकट माणूस जातो तेव्हा सगळे आडवे त्यांना आपण उभे आहोत याचं त्याला एक चिकट समाधान वाटत असतं. अशा पद्धतीची मंडळी आपण आपल्या आजूबाजूला बघत असतो. म्हणजे सगळे आडवे काय तर ते निर्जीव आहेत म्हणून आडवे आहेत आणि तू उभा आहेस तर त्याचे चिकट समाधान.
या पद्धतीची मंडळी आपल्याला इथे पाहायला मिळत असतात. अशा परिस्थितीतही निसर्ग, ज्याला आपण परमेश्वर म्हणतो, तो मात्र अत्यंत करुणेने, अत्यंत मनस्वी पद्धतीने आपल्याला सांभाळत असतो. आणि म्हणून अजून येतो वास फुलांना. अजूनही सुगंध फुलं द्यायचं बंद झालेली नाहीयेत. कोरोना येऊन गेला पण फुलांचा वास मात्र काही बदललेला नाही. त्यांनी मास्क लावला नाही. हा सगळा जो काही संदर्भ आहे त्याच्यामध्ये अजून येतो वास फुलांना, अजून माती लाल चमकते. अजून येतो वास फुलांना, अजून माती लाल चमकते. खुर्ट्या बुंध्यावरी चढून अजून बकरी पाला खाते. अजून येतो वास फुलांना, अजून माती लाल चमकते. खुर्ट्या बुंध्यावरी चढून अजून बकरी पाला खाते. अस्मानावर भगवा रंग, अस्मानावर भगवा रंग आणि नागवे समोर पोर. अस्मानावर भगवा रंग आणि नागवे समोर पोर. अजून डुलक्या घेत मोजते या दोहोतील अंतरढोर. भूकंपाचा इकडे धक्का, नैसर्गिक भूकंपाचा इकडे धक्का, पलीकडे अन युद्ध नगारे मानव निर्मित. भूकंपाचा इकडे धक्का, पलीकडे अन युद्ध नगारे. चहूकडे अन एकच गिल्ला, जुन्या शवांवर नवे निखारे. फत्तरातला देव पाहतो, फत्तरातला देव पाहतो. कुठे जाहली माझी फत्ते, माणूस म्हणतो चिरंतनाचे, मनात माझ्या सदकिस्ते. कॉन्ट्रोवर्सी. फत्तरातला देव पाहतो, कुठे जाहली माझी फत्ते, माणूस म्हणतो चिरंतनाचे, मनात माझ्या अस्सल कित्ते. चढेल तुसडी, चढेल तुसडी तेढी नाती, नश्वरतेतही चिरका नखरा. किती अप्रतिम शब्द आहे. चढेल तुसडी तेढी नाती, नश्वरतेतही चिरका नखरा. शिजत्या मासा मधून कोणी, स्वर्ग हुंगतो बुलंद बहिरा. सटीक मानवतेची टिपणी, सटीप मानवतेची टिपणी. पुन्हा वाचला अर्थ तोच तरी, आभाळाच्या पल्याड स्पंदन टिपरी त्याची ह्या मडक्यावरी. जगून थोडे, जगून थोडे अखेर मरणे, जगून थोडे अखेर मरणे. उघड झाप ही डोळ्यांचीच, जगून थोडे अखेर मरणे. उघड झाप ही डोळ्यांचीच. अंधारातून राडाराचा किरण चालला सलत पुढेच. कार्तिकातले गव्हाळ ऊन, कार्तिकातले गव्हाळ ऊन. जरी मनाची अशा रीतीने फाडून बघते ढिली कातडी, फाडून बघते ढिली कातडी. जखम आतली जुन्या भीतीने, तरीही येतो वास फुलांना, तरीही येतो वास फुलांना. तरीही माती लाल चमकते. खुरट्या बुंध्यावरी चढून अजून बकरी पाला खाते. अस्मानावर भगवा रंग आणि नागवे समोर पोर. अजून ढुलक्या घेत मोजते या दोहोतील अंतरढोर. अहो बत महत् भाग्यम द्रष्टुम व्यवसिता वयम. हे सगळं बघायला मी जिवंत आहे, हे माझं भाग्य आहे असं मर्ढेकर म्हणतात. धन्यवाद. आणखी 3-4 कविता आहेत आणि मग आपण थांबणार आहोत. यानंतरची कविता आहे मृणालची आणि मुंबईचं, म्हणजे जुन्या मुंबईचं 40-50च्या दशकामधली मुंबई, जी एक महानगर झालेली नव्हती. आजच्यासारखं मेट्रो, मॉल्स, मल्टिप्लेक्स हे काहीही नव्हतं. बग्या होत्या, व्हिक्टोरिया होत्या, टांगे होते. अशी मुंबई मर्ढेकरांना एखाद्या गर्भवतीसारखी सुंदर मुंबई नगरी दिसते आणि ही गर्भवती न्हालेली आहे. आणि मर्ढेकर त्या मुंबईचं वर्णन काय करतायत ते या कवितेत मृणाल आपल्याला सांगेल. कवितेचं शीर्षक आहे
नालेल्या जणू गर्भवतीच्या सोज्वळ मोहकतेने बंदर मृणाल. मर्ढेकरांच्या कविता म्हणजे उपमांचं वैविध्य. ते आतापर्यंत सगळ्याच कवितांमध्ये आपण बघितलं. मग त्याच्यात एखाद्या मनुष्याचं सौंदर्य असेल, स्वभाव वैशिष्ट्य असेल, लघुबी असतील, निसर्गातले बदल असतील, अशा अनेक गोष्टींच्या उपमा येतात आणि अगदी चपकलपणे त्या चित्र डोळ्यासमोर उभं करतात. आता जी कविता सादर करणार आहे ती कविता म्हणजे एखाद्या विकसित होत जाणाऱ्या शहराचं बारकाईनं केलेलं वर्णन. पण यातलं वैशिष्ट्य असं की या सगळ्या तपशिलांना रंग, गंध, स्वभाव, आकार, काळ, वेळ, गती सगळं आहे. आणि अशी परिपूर्णता एकाच कवितेमध्ये क्वचित पाहायला मिळते. सुस्त पहुडलेलं अजस्त्र शकट हे कधीतरी कोणत्या प्रहरी नाजूक, कोवळं, सोज्वळ, सुंदर कुणाला दिसेल तर ते फक्त मर्ढेकरांना, आणि त्याचाच दाखला म्हणता येईल अशी ही कविता. न्हालेल्या जणू गर्भवतीच्या सोज्वळ मोहकतेने बंदर, मुंबापुरीचे उजळीत येई माघामधली प्रभात सुंदर. नालेल्या जणू गर्भवतीच्या सोज्वळ मोहकतेने बंदर, मुंबापुरीचे उजळीत येई माघामधली प्रभात सुंदर. सचेतनांचा हुरूप शीतल, अचेतनांचा वास कोवळा, हवेत जाती मिसळून दोन्ही, पितात सारे गोड हिवाळा. डोकी अलगद घरे उचलती काळोखाच्या उशीवरून, डोकी अलगद घरे उचलती काळोखाच्या उशीवरुनी, पिवळे हंडे भरून गवळी कावड नेती मान मोडती. नितळण्याहारीस हिरवी झाडे, नितळण्याहारीस हिरवी झाडे, काळा वायू हळूच घेती, संध विलंदर लाटांमधुनी सागर पक्षी सूर वेचती. गंजदार पांढऱ्यानी काळ्या, गंजदार पांढऱ्यानी काळ्या, मिरवित रंगा अननारंगी, धक्क्यावरच्या अजून बोटी साखर झोपे मध्ये फिरंगी. कुठे धुराचा जळका परिमल, गरम चहाचा पत्ती गंध, कुठे धुराचा जळका परिमल, कुठे चहाचा पत्ती गंध, कुठे डांबरी रस्त्यावरच्या भुऱ्या शांततेचा निशिगंध. ह्या सृष्टीच्या निवांत पोटी परंतु लपली सैरा वैरा अजस्र धांदल. ह्या सृष्टीच्या निवांत पोटी परंतु लपली सैरा वैरा अजस्र धांदल, क्षणात देई जिवंततेचे अर्घ्य भास्करा. थांब थांब जरासा वेळ तोवरी, थांब जरासा वेळ तोवरी, अचेतनांचा वास कोवळा, सचेतनांचा हुरूप शीतल, उरे घोटभर गोड हिवाळा, उरे घोटभर गोड हिवाळा, उरे घोटभर गोड हिवाळा. क्या बात, क्या बात. आता मर्ढेकरांच्या आयुष्यामधलं एक महत्त्वाचं पर्व हे त्यांच्या विडंबनात्मक कवितांचं होतं. रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्ममध्ये त्यांनी स्वतःचं प्रतिबिंब बघितलं. मर्ढेकरांच्या कवितांवर टीका झाली, त्यांच्या कवितांना कोर्टाच्या सगळ्या अश्लीलतेच्या खटल्याला सामोरं जायला लागलं. त्यांच्या अस्थिरतेमुळं असंख्य देशभर बदल्या होत राहिल्या. मर्ढेकरांची 2 प्रेम प्रकरणं झाली, एक विवाह विच्छेद झाला आणि नंतर दुसरा विवाह झाला. त्यामुळं या पातळीवरही मर्ढेकरांच्या आयुष्यामध्ये चढ उतारांचं वारं राहिलं. आणि हे सगळं असून सुद्धा हा माणूस निरीच्छय आणि स्वतःकडं एक झाड 2 पक्षी या तत्वानी स्वतःकडं बघतोय. तो किती निरीच्छ मनाने बघतोय ते रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मचं प्रतीक त्यांनी वापरून ही कविता लिहिली आहे. की एवढं सगळं होऊन सुद्धा हा कवी बोलत नाहीये, काही तक्रार करत नाहीये, पण लिहित मात्र आहे. फलाट दादा येते गाडी जाते गाडी, फलाट दादा येते गाडी जाते गाडी, फलाट दादा आली ही पण शिंगल पडला गेली गाडी. हिम्मत तुमची खरी पहाडी, हिम्मत तुमची खरी पहाडी, फलाट दादा किती गेला गडी तडुवनी, छातीवरती तुम्हास समजा. फलाट दादा येते गाडी जाते गाडी, फलाट दादा आली ही पण शिंगल पडला
गेली गाडी. फलाट दादा इंजिनवाली पसंत पहिली बपकेदार, का आता ही इलेक्ट्रिकची नक्की नागिन कलकतार. किती पायांची छोट्या मोठ्या मऊ चामडी गेला हुंगून. रेल्वे स्टेशनचा प्लॅटफॉर्म आहे. किती पायांची छोट्या मोठ्या मऊ चामडी गेला हुंगून, किती बुटांच्या ठोकर टाचा फलाट दादा गेला पचवून. सपाट नाजूक नखरेबाज बिलगुन गेल्या कितीक चपल्या, सपाट नाजूक नखरेबाज बिलगुन गेल्या कितीक चपल्या. किती रांगडी ठसकेदार वाहन गेली दावीत टिकल्या. फलाट दादा बोलाव तुम्ही आली गाडी गेली गाडी. परीन हसला अथवा रडला राम रामचा फुफाट हरगडी. किती बावटे वाले दादा, किती बावटे वाले दादा, मुछीदार अन मुछी भगरबी. हमारा पोर्टर निळे तांबडे तुम्ही पाहिले हजर जबाबी. पचक पान योग कुणी थुंकले, पचक पान योग कुणी थुंकले. कुणी मायेचे निरोप दिदले, इडी माचीस कुणी इकीत फिरले. विलायती कुणी मुके घेतले. हर गारडाची न्यारी शिट्टी, हर ड्रायव्हरचा न्यारा हात. तुम्हास दादा ठाऊक आहे परसंध्यांची बारीक बात. बोलाव तुम्ही फलाट दादा आली गाडी. उरात गुपिते कितीक तुमच्या, बोलाव तुम्ही गेली गाडी. किती तोऱ्याने ऐट बाजन, रेल्वे गाड्यांचं वर्णन आहे. किती तोऱ्याने ऐट बाजन, दिमाग दावीत घेत सलामी. थुरू गाडी ही येई जाई, जगाळ जणू की राणी वाळ. मनात ठसली फलाट दादा झोकदार ही पल्लेवाली. फटाकडी वा लोकल गाडी, चटक चांदणी थिल्लर पटली. लटांबराची गबाड संथ, मालगाडी का बोल घेवडी. बरी वाटली ऐस पैसशी, घरलक्ष्मी जणू येडी भाबडी. फलाट दादा बोला बोला मिश्किल सिंगल बोळा झाला. फलाट दादा बोला ओ तुम्ही आता तरी ओ बोला बोला. मिश्किल सिंगल भोळा सांगा सीधे रुळनी खडी गोमटी. मिश्किल सिंगल भोळा सांगा सीधे रुळनी खडी गोमटी. ह्या साऱ्यांच्या गोष्टी सांगा फलाट दादा. आली गाडी गेली गाडी आता तरी ओ बोला बोला. फलाट दादा फलाट दादा. यानंतरची कविता आणि त्यानंतर मुंगी आहे. ही कविता मृणालची आहे. आणि कितीतरी दिवसात नाही चांदण्यात गेलो हे या कवितेचे बोल आहेत. मृणालला मी सांगतो की कविता तिनं सादर करावी. वरवर एखाद्या व्यक्तीचं, गावाचं किंवा निसर्गाचं वर्णन वाटणारे कवितेत एक वेगळाच गर्भितार्थ दडलेला असतो. हीच मर्ढेकरांच्या कवितेची खासियत आहे. कितीतरी दिवसात नाही चांदण्यात गेलो ही कविता वरवर जरी नोकरीसाठी शहरात आलेल्या माणसाला गावाकडची, घराची, निसर्गाची आठवण येते असं सुचवणारी असली तरी ती कवीच्या त्यावेळेच्या मनस्थितीचा यथार्थ वर्णन आहे. सरांनी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे काव्यावर झालेले आरोप खोडून काढताना त्यांना झालेली व्यथा आणि पुन्हा मोकळेपणाने लिहिता येईल का नाही ही मनातली शंका आणि स्वतःच्या मूळ प्रतिमेला कुंपण घालून लिहिताना होणारी तगमग असं सगळं या कवितेत सूक्ष्मपणे उमटलंय. 5 कडव्यांची ही कविता एखाद्या कवीची सर्जनशीलता आणि त्याला आवर घातल्याने येणारा मेंटल ब्लॉक या संदर्भाने जर आपण ऐकली तर ते फक्त गावाकडच्या जीवनाचं वर्णन आहे असं वाटण्यात येईल. कृष्णेकडे बघूनच त्यांची कविता वाचते. कितीतरी दिवसात नाही चांदण्यात गेलो, कितीतरी दिवसात नाही नदीत डुंबलो. कितीतरी दिवसात नाही चांदण्यात गेलो, कितीतरी दिवसात नाही नदीत डुंबलो. फुल्या चांदण्याची ओढ आहे माझी ही जुनी, फुल्या चांदण्याची ओढ आहे माझी ही जुनीच आणि वाहत्या पाण्याची शीळ ओळखीची ती. केव्हा तरी चांदण्यात पुन्हा जाईन निर्भय, केव्हा तरी चांदण्यात पुन्हा जाईन निर्भय. गावाकाठच्या नदीत होईन मी
जलमय. क्या बात आहे. आज अंतरात भीती खुल्या चांदण्याची थोडी. आज अंतरात भीती खुल्या चांदण्याची थोडी आणि नदीचा प्रवाह अंगावर काटा काढी. बरा म्हणून हा इथे दिवा पारवा पाऱ्याचा. बरा म्हणून हा इथे दिवा पारवा पाऱ्याचा. बरी तोतऱ्या नळाची शिरीधार मुखी रुचा. शिरीधार मुखी रुचा. क्या बात आहे. कितीतरी दिवसात नाही चांदण्यात गेलो. कितीतरी दिवसात नाही नदी तळो. मर्ढेकरांनी ही कविता मर्ढे गावामध्ये घाटावरती पोहताना मित्रांसमवेत लिहिली आणि त्यावेळचा त्यांचा एक मित्र काही वर्षांपूर्वी आम्हाला मर्ढे गावामध्ये भेटलेला होता आणि त्याचा व्हिडिओ मुलाखत ही पत्कींकडं रेकॉर्ड केलेली आहे. त्यामुळं मर्ढेकरांच्या या सगळ्या काव्य व्यापाराची हा संपूर्ण परिसर म्हणजे एक मोठी साक्ष आहे. आणि या कृष्णेच्या मातीतला एक कवी जगाच्या पाठीवर आपली कवितेची साहित्याची मराठी समीक्षेमध्ये त्यांनी मर्ढेकरांनी महत्त्वाचे सिद्धांत मांडलेले आणि त्यांच्या लेखनाची दखल ही जागतिक पातळीवर घेतली गेलेली होती. आणि मी थोडं धाडसाने का होईना असं म्हणतो की त्या काळामध्ये जर मर्ढेकरांच्या कवितेचे इंग्रजी अनुवाद झाले असते तर नोबेल पारितोषिकाच्या पेक्षा कमी दर्जाचं कुठलंही पारितोषिक त्यांच्या कवितेसाठी नव्हतं. हा आपल्या समस्त मर्ढे लिंब ग्रामस्थांसाठी अभिमानाचा असा विषय आहे. कार्यक्रमातली अखेरची कविता मी एक मुंगी हे मधुसूदन पत्की आपल्यासमोर सादर करणार आहेत. आणि माझी सर्वांना विनंती आहे जे वाड्यामध्ये आहेत त्यांनी सुद्धा या अखेरच्या कवितेसाठी या सभामंडपामध्ये येऊन बसावं. कृष्णाबाई उत्सव संस्थेने आज या ठिकाणी अजून येतो वास फुलांना हा कार्यक्रम करण्याची संधी आम्हाला या ठिकाणी दिली. याबद्दल मी पुन्हा एकदा संस्थेचे आभार मानतो. विश्वासराव आपटे कार्याध्यक्ष, अष्टावधानी साहेब अध्यक्ष, कार्यवाह श्रीकांत वारुंजीकर आणि खजिनदार महेश कुलकर्णी या सर्वांचं मी या ठिकाणी विशेष आभार व्यक्त करतो. आणि आराणेकरांनी आपली पहिली कविता या कार्यक्रमात सादर केली त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो. मधुसूदन पत्की मी एक मुंगी. शांतपणे लक्ष देऊन ऐका. अतिशय भन्नाट कविता. कार्यक्रमाची ही शेवटची कविता आहे. आपण बऱ्याच वेळा म्हणतो की माणसं म्हणजे किडा मुंगीसारखी असतात आणि जेव्हा मोठं काही संकट असतं तेव्हा ती किडा मुंगीसारखी गेली वगैरे अशा पद्धतीचा वाक्प्रचार आपण वापरत असतो. त्यातलं किडा मुंगी हा शब्द जो आहे तो मुंगी हा शब्दावर मर्ढेकरांनी अतिशय सुंदर भाष्य केले. मर्ढेकरांनी ज्या कविता लिहिल्या त्या फार छोट्या कविता म्हणजे 2-3 कडव्यांच्या वगैरे. एक 4-5च कविता त्यांच्या मोठ्या आहेत. त्यामध्ये ही आहे भंगुले काठिण्य माझे किंवा फलाट दादा अशा एक 2-4 कविताच मोठ्या कविता आहेत त्यांच्या. ही जी मुंगी कविता आहे ही 18 कडव्यांची कविता आहे. 18 कडवी. आणि ही 18 कडवी त्यांनी ज्या पद्धतीने त्याचा विस्तार केलाय की किडा मुंगी प्रमाणे राहणारी माणसं म्हणजे जी जन्मतात किडा मुंगी प्रमाणे आणि संपतात किड्या मुंगी प्रमाणे. काही जणांना त्यांच्या मुंगी असण्याचा एक कुठेतरी एनलाइट म्हणतो आपण जाणीव होते आणि ते टाकायचं असतं त्यांना. पण मागची इच्छा एवढी प्रबळ असते की ते मुंगीत्व टाकू शकत नाही. ते तशीच मुंगी म्हणून जगत राहतात. आणि तिसरी जो प्रकार आहे तो ते काही मंडळी असतात आपल्यातली की ते मुंगीत्व टाकून देतात आणि देवत्वाकडं किंवा महान व्यक्ती ज्यांना आपण म्हणतो तिकडे जाण्याची वाटचाल करतात, तिथे जाऊन पोहोचतात. आणि ज्यांना स्वतःचं मुंगीत्व टाकता येत नाही किंवा तेच बाळगावं असं वाटतं त्यांचं आयुष्य कसं असतं तर ते त्यावेळेची त्यांनी कल्पना 60-70 वर्षापूर्वी की आता जे पंचिंग आपण करतो ऑफिसमध्ये गेल्यावर कार्ड त्या पद्धतीने पंचिंग केलेलं आयुष्य त्यांचं आहे. आणि त्या पंचिंग केलेल्या आयुष्यामध्ये ते रममाण राहतात, जगतात, मरतात, संपतात आणि मुलं लॉग भरतात. लॉग इन करतो आपण. लॉग इन करतो तर ते दुःखाचे लॉग भरत राहतात. दुःखाचे लॉग भरणं ही कल्पना 60-70 वर्षापूर्वी त्यांनी अतिशय प्रभावीपणे मांडली. तर अशा पद्धतीची हे 6 कडवी प्रत्येक मुंगीवर त्यांनी दिले. मध्ये त्या काळातलं एक अतिशय
महत्वाचं काव्य आणि त्याच्यावर एक सटायर ज्याला म्हणून आपण एक उपहासात्मक एक ओळी त्यांनी दिल्यात की त्या सगळ्या मुंगीत्वाला कशा लागू होतील आणि अशा 18 कडव्यातनं ही कविता पुढे पुढे जात राहते. मुंग्यांचे प्रकार ते मुंगी असणं इथपर्यंतच सगळं हा प्रवास आहे. 18 कडवी आहे. अतिशय रिदमॅटिक कविता आहे ही आणि छान. तुम्ही जर काही डोळे मिटले तर तुमच्या लक्षात येईल की अरे अशा पद्धतीचं सगळं चाललेलं आहे. कविता मी एक मुंगी. मी एक मुंगी, हा एक मुंगी, तो एक मुंगी, तू एक मुंगी, ही एक मुंगी, ती एक मुंगी, 5 येतल्या 5 फिरंगी, मी एक मुंगी. सहस्त्र जमल्या लक्ष कोटी ही अब्ज अब्ज निखर मुंग्या अनंत अगणित साऱ्या जमल्या, किती वारुळी किती लफंग्या, तो एक मुंगी. कुणी डोंगळे काळे काळे, अरे कुणी डोंगळे काळे काळे, कुणी तांबड्या बुरक्या मुंग्या, कुणी पंखाच्या पावसाळी वा बेडर ग्रीष्मातल्या लवंग्या, ती एक मुंगी. सावधान कुणी रांग धरोनी, अरे सावधान कुणी रांग धरून, एक कामातून एक चालती, कुणी बावळे अक्कल बोट्या मिळेल साखर तेथे करते, ती एक मुंगी. व्रतस्थ बनती चावा काढीत, कुणी कुणी पाजती मधुरस इतरा जन्म कंठती फळविती, कुणी सम्राट नीला प्रसन्न चतुरा, तो एक मुंगी. या मुंगी तिला एक एकीला, अरे या मुंगी तिला एक एकीला बनेल खाऊनी राजा कोण, पार्थिवतेच्या पराकोटीचे अपार्थिवाला नेईल लोण, मी एक मुंगी. हा एक मुंगी. आला आला स्वस्त दरावर आला, हो आला हा मुंग्यांचा लोंढारा. खोला फाटक खोला, 10-10ची लोकल गाडी, अरे 10-10ची लोकल गाडी सोडता आली पोकळ श्वास, कडाळातल्या काट्यांचा सौदा पटला दीन उदास, तू एक मुंगी. ती ह्यानच मुंग्या, ह्यानच मुंग्या हीच माणसे, अरे ह्यानच मुंग्या हीच माणसे. असेच होते गांधीजी ही, येशू ख्रिस्त अन कृष्ण कदाचित, कालिदास अन टैको ब्राही वीर. ह्यानची मुंग्या, अरे ह्यानची मुंग्या हीच माणसे. मध्ये अनामिक जरी साऱ्यांची लक्तरलेल्या मिनिटांचावर सदैव दुर्खा लाज स्वतःची, तो एक मुंगी. अंगावरती जिरलेले किती तरे तऱ्हेचे मादक धर्म, अनवासांची त्यांच्या कॉकटेल तर झोकणी फलाट फार्म, तो एक मुंगी. जशी पाप्याची नजर फिरावी, अरे जशी पाप्याची नजर फिरावी अनोळखीच्या उरावरोनी, या साऱ्यांची भेकड वृत्ती वावरते तशी जगण्यामधून, तो एक मुंगी. ह्यानची मुंग्या, अरे ह्यानची मुंग्या हीच माणसे. माय बाप अन भाऊ बहिणी यांना होतील असतील आणि मुले मुली अन पुतण्या पुतणी, मुले मुली अन पुतण्या पुतणी, सालो साल भरून दे मेला, अरे सालो साल भरून दे मेला. रेस भराभर फळू दे, चिखलामधून चिखल उडावा, अरे चिखलामधून चिखल उडावा. अनामिकाने नाव धरावे, आपत्तीच्या मुळ्या उकळतात त्या अर्पावर स्वप्न जमावे, ही एक मुंगी. करपट दुःखी इंगित शिथिल, नाव सोनली वाळा कथली, भरल्या घरी ही भ्रष्ट भावना, फुटकळ आशा मोजित बसली, तो एक मुंगी. आठवणींचे पिकले काठ, आठवणींचे पिकले काठ, वास मारते जगलो लुपता, कुचक्या शंका किती दिसतील वरवरची कातडी सोलता, तू एक मुंगी. जुन्या पुराण्या उत्साहाचे, अरे जुन्या पुराण्या उत्साहाचे खलास झाले कालच तेल, अवसानाचा उसना कचका किती दाबला तरी पावे, मी एक मुंगी. देवा घरचा शाप देऊळी, देवा घरचा शाप देऊळी, हापी सातन ताप उद्याचा, चिमणी मिनटे उडून जातील फक्त हुंगुनी दाणा मनीचा, तो एक मुंगी. अरे अशा येतल्या संसारात, अरे अशा येतल्या संसारात जगण्याचाही चुकला पाढा आणि शेवटी परिस्थितीचा गळ्या खालती उतरे काढा, ती एक मुंगी. सर्वे जंतू रुटीनः, सर्वे जंतू रुटीनः, सर्वे जंतू निराशयाः, सर्वे जंतू रुटीनः, सर्वे जंतू निराशयाः, सर्वे छिद्राणि पंचन्तु, सर्वे छिद्राणि पंचन्तु, मा कश्चित् दुःख लॉग भरेत, मा कश्चित्
दुःख लॉग भरे मी एक मुंगी, तू एक मुंगी, ही एक मुंगी. धन्यवाद. या कवितेतलं दुःख लॉक भरेत म्हणजे आपण लॉक भरतो हे जे आहे 46 साली मर्ढेकरांनी लिहिलेल्या एका कवितेत रोबोटचे उल्लेख आहेत, यंत्रमानवाचे. ज्या काळात भारतात कॉम्प्युटर कॅल्क्युलेटर माहिती नव्हता त्या काळात मर्ढेकरांच्या कवितेत रोबोटचे उल्लेख आहेत. दुःख लॉक भरेत, लॉग इन करणे हे सगळं हे 65 वर्षापूर्वी मर्ढेकरांनी लिहिलंय. म्हणून आपण मर्ढेकरांना युगप्रवर्तक कवी म्हणतो, कारण त्यांनी पुढचा काळ हा पाहिलेला होता. आपण सर्वांनी उत्तम प्रतिसाद दिला आणि हा कार्यक्रम या ठिकाणी अजूनही येतो वास फुलांना संपन्न झाला हे मी या ठिकाणी जाहीर करतो आणि आपल्या सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. एक मिनिट, संस्थेच्या वतीने श्रीनिवासला म्हणजे बंधू आमचा काय आहे तो कार्यकर्ता, त्याला विनंती करतो की आपल्या जे मान्यवर आलेले आहेत त्यांना श्रीफल संस्थेच्या वतीने द्यावे. श्री गजानन नारायण. मृणाल मॅडम आणि मधुसूदन पत्की. धन्यवाद. खूप छान कार्यक्रम झाला. धन्यवाद. मला सातारला लवकर जायला लागणार आहे त्यामुळे आपल्या सर्वांची क्षमा मागतो आणि येस नमस्कार. साहित्य क्षेत्रात वयाने तुमचा मन मोठा आहे, वय असू दे. आपण MIT मध्ये आत्ता नाही आहे केव्हा निश्चित होते श्रीकांत.